हॅलो विद्यार्थी मित्रांनो, बघूया क्लास 8 नवीन चॅप्टर आणि क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड इट्स टाइप्स ज्याची प्रॅक्टिस सेट नंबर 8.3. तर बघूया, लेक्चर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, मेजर द अपोजिट अँगल ऑफ पॅरलेलोग्राम. तर बाळांनो काय असतात बघा, एक पॅरलेलोग्राम घ्या. ठीक आहे, पॅरलेलोग्राम हा झाला पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम कोणाला म्हणतात? ज्याच्या साइड पॅरलल असतात. ठीक आहे, मग पॅरलल साइड जे आहे, साइड इक्वल पण असतात आणि साइड पॅरलल पण असतात, म्हणून त्याला कॉन्ग्रुएंट म्हणू शकता. साइड कॉन्ग्रुएंट असतात आणि अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. फक्त डायगोनल हे बायसेक्ट करतात. एवढी तीन गोष्टी लक्षात ठेवा पॅरलेलोग्रामच्या. अपोजिट अँगल, तर एकाला नाव देऊन टाका अपोजिट अँगल. एकाला नाव द्या 3x - 2 डिग्री, 3x - 2 डिग्री, आणि दुसऱ्याला द्या 50 - 6. अपोजिट अँगल्स. फाइंड द मेजर द ऑल अँगल्स. अदर अँगल फाइंड करा. त्यांना नाव द्या ए, बी आणि काय सी आणि डी. इथं नाव घ्या. ठीक आहे, अँड गिवन फिगर ते लिहायचं. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी आर पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साइड and angle are congruent. म्हणून तुम्ही सांगू शकता अँगल ए हे इक्वल आहे अँगल सी च्या. म्हणून अँगल ए ची किंमत किती? 3x - 2 आणि 50 - x. ठीक आहे, तर -6 इकडे आणा. 3x + x, 50 + 2 इकडे घ्या. तर इकडे लिहा 3x आणि किती झाले? 4x. 50 आणि 2 किती झाले? 52. x ची व्हॅल्यू आली 52. 52 डिवायडेड बाय 4. लक्ष द्या बाळांनो, पटापट. 4 1 4, हा 4 3 12. तर x ची व्हॅल्यू आली 13 डिग्री. पुट इन इक्वेशन. पुट x = 13 डिग्री = 3x - 2. ठीक आहे, अँगल ए मध्ये पुट करा. अँगल ए जो आहे 3x - 2. अँगल ए काढा. 3x 13 - 2, 33 39, आणि त्याच्यातून 2 मायनस करा. तर -2 जर करताय तर 37 डिग्री आहे. अँगल ए मात्र किती? 37. त्याच्यामुळं अँगल ए जर 37 आहे तर अँगल सी सुद्धा 37 आहे, कारण की अँगल ए आणि अँगल सी आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, कॉन्ग्रुएंट आहे. तर आता दुसरा अँगल फाइंड करायचा आहे आपल्याला. अँगलचं नाव आहे बी आणि डी. तर बी आणि डी काय? तर अँगल ए प्लस अँगल बी = 180 डिग्री. इंटेरियर अँगल ऑफ पॅरलेलोग्राम ज्यांची बेरीज किती असते? 180 डिग्री. तर हे जर 37 डिग्री आहे तर अँगल बी माहीत नाही, तर 180 डिग्री आहे. हे 37 इकडे जर गेले तर मायनस होतील. 180 - 37 किती राहणार राजो? पटकन सांगा. 100. तर 43 डिग्री, 143 डिग्री. तर अँगल बी 143 आहे. तर अँगल बी आणि अँगल डी हे आर अपोजिट अँगल. अपोजिट अँड कॉन्ग्रुएंट. अपोजिट पण आहे आणि कॉन्ग्रुएंट पण आहे. ठीक आहे, मग अँगल बी जर 143, तर अँगल डी सुद्धा किती राहणार? 143 डिग्री. ठीक आहे, तर सगळे अँगल काढले. अँगल ए काढला 37 डिग्री, अँगल बी काढला 143, अँगल सी काढला तुमचा अँगल सी 37 डिग्री, आणि अँगल डी सुद्धा काढला 143. अशा पद्धतीने चारही अँगल इथं काढलेले आहे. तर वारंवार रिपीट करा. हा प्रश्न बघा. एक पॅरलेलोग्राम काढला आहे, अँगल ABCD. तर प्रॉपर्टी लक्षात ठेवा, साइड आर कॉन्ग्रुएंट आणि अँगल आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. इफ लेंथ ऑफ YZ 4.5 सेंटीमीटर. तीन गोष्टी लक्षात ठेवा. जर पॅरलेलोग्राम असेल तर, मी वारंवार प्रत्येक प्रश्नात नाही लिहिणार. पॅरलेलोग्राम जर असेल तर काय काय? अपोजिट साइड आर कॉन्ग्रुएंट. त्याच्यानंतर अपोजिट अँगल आर कॉन्ग्रुएंट.
अपोजिट साइड आर कॉन्ग्रेट, अपोजिट अँगल आर कॉन्ग्रेट आणि डायगोनल आर बायसेक्ट टू इच अदर, एक दुसऱ्याला दुभाजकतात, बरोबर. बायसेक्ट, या 3 गोष्टी लक्षात ठेवा पॅरलेलोग्राम साठी. अपोजिट साइड कोणकोणत्या ह्याच्यात बघा सगळ्या. मग WZ जेवढी आहे तेवढीच XY, WX जेवढी आहे तेवढीच ZY आहे. अपोजिट अँगल कॉन्ग्रेंट आहे, म्हणजे अँगल X जितका आहे तेवढंच अँगल Z आहे, अँगल W जितका आहे तेवढंच अँगल Y आहे. डायगोनल XZ, तर XO काढायचा आहे तुम्हाला किंवा OZ काढायचा आहे, तर हाफ ऑफ XZ, आणि त्याच पद्धतीने OY काढायचं आहे किंवा WO काढायचं आहे, तर हाफ ऑफ WY. या गोष्टी लक्षात ठेवा. वारंवार मी परत एक्सप्लेन नाही करणार, यालाच लागून या सगळ्या कन्सेप्ट आहे. तर WZ जर 4.5 आहे, WZ बघा 4.5 सेंटीमीटर जर आहे, तर XY किती, तर XY 4.5च राहणार. डायरेक्ट आन्सर करा 4.5 सेंटीमीटर, कारण तुमच्या जवळ आहे अपोजिट साइड आर कॉन्ग्रेट. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया. हे सगळ्या प्रश्नांना हेच लागू राहणार. जर एक YZ कुठे दिसते, YZ 8.2 सेंटीमीटर आहे, तर XW किती, काय पॅरलल, आणि हे पण किती राहणार 8.2 सेंटीमीटर. का बर, अपोजिट साइड आर पॅरलल आणि कॉन्ग्रेंट. मी डायरेक्ट सांगतोय, वारंवार त्या गोष्टी रिपीट नाही करणार, ऑलरेडी झालेल्या आहेत. ठीक आहे. तिसरा, लेंथ ऑफ OX 2.5 सेंटीमीटर. हा जर 2.5 सेंटीमीटर आहे, तर लेंथ ऑफ OX हा जो आहे ना, हाफ ऑफ XZ आहे. मग हा जर 2.5 सेंटीमीटर आहे, 1/2 लेंथ ऑफ OZ काढूया. मग हा किती राहणार, तर OX किती दिलाय 2.5 सेंटीमीटर, तर OZ काढायचा आहे, तो पण तितकाच राहणार. काढूया, पहिले XZ काढून घ्या. 2.5 × 2 तर किती राहणार 5. तर XZ किती राहणार, लेंथ ऑफ XZ किती राहणार, लेंथ ऑफ XZ किती, लेंथ ऑफ XZ जर विचारलं तर किती 5 सेंटीमीटर. आणि दुसरी गोष्ट लेंथ ऑफ OX विचारलाय. आता लेंथ ऑफ OZ विचारला, लेंथ ऑफ OZ किती राहणार, तर हा हाफ ऑफ डायगोनल लेंथ ऑफ XZ. तर XZ किती आहे, XZ आहे 5, तर 5च्या अर्धे किती राहणार 2.5 सेंटीमीटर. लेंथ ऑफ OZ सेंटीमीटर मध्ये आहे, तर झाले. ठीक आहे. काय कारण आहे, डायगोनल बायसेक्ट करतात. काय करतात, डायगोनल आर बायसेक्ट इच अदर, डायगोनल आर बायसेक्ट इच अदर. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. लेंथ ऑफ WO 3.3 सेंटीमीटर, WO 3.3 सेंटीमीटर. त्याच्यानंतर लेंथ ऑफ WY किती, लेंथ ऑफ WY किती, WY किती, लेंथ ऑफ WY किती. मला सांगा, लेंथ ऑफ WO जर 3.3 सेंटीमीटर आहे, तर लेंथ ऑफ WY काढणार किती, तर लेंथ ऑफ WY, लेंथ ऑफ WO जो आहे ना, हाफ ऑफ लेंथ ऑफ WY. लेंथ ऑफ WO दिलेलं आहे 3.3 सेंटीमीटर, इज इक्वल टू 1/2 लेंथ ऑफ WY. हे दोन इकडे येतील, 3.3 गुणिले 2, तर लेंथ ऑफ WY किती राहणार, 3 2 6 व 3 2 6, 6.6 सेंटीमीटर लेंथ ऑफ WY. ठीक आहे. लेंथ ऑफ WY 6.6 सेंटीमीटर. हा झाला क्वेश्चन नंबर त्याच्यातला. नेक्स्ट आहे, जर WZY 120 डिग्री आहे,
अँगल WZY 120 डिग्री आहे. तर WXY किती राहणार? WXY आपण 120 राहणार. का बरं? लेंथ ऑफ WZY आणि अँगल ऑफ WXY आर opposite angle of parallelogram कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे. मग गिवन मध्ये दिलेलं आहे अँगल WZY 120 डिग्री. तर देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल WXY ऑल्सो 120 डिग्री. इथं हा प्रश्न झालेला आहे 120 डिग्री. हा जर 120 आहे तर हा पण 120 राहणार. चला पुढचा प्रश्न बघूया. कंस्ट्रक्ट द पॅरलोग्राम ABCD सच दॅट लेंथ ऑफ BC 7 सेंटीमीटर आहे आणि मेजरमेंट ऑफ ABC 40 डिग्री आहे आणि लेंथ ऑफ AB 3 सेंटीमीटर आहे. पटपट पटपट कन्स्ट्रक्ट करा. तर क्वेश्चन नंबर 3 आपल्याला कन्स्ट्रक्शनचा आहे आणि 4था पण माझ्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम आहे आणि 5वा कन्स्ट्रक्शन आहे. तर पटपट कन्स्ट्रक्ट करून घेऊ. ठीक आहे. कन्स्ट्रक्ट पॅरलोग्राम ABCD. एक पॅरलोग्राम ड्रॉ करून घ्या ओरली अशीच आणि रफ वर्क मध्ये लेंथ ऑफ BC मात्र किती दिले? BC मात्र 7 सेंटीमीटर घ्या. हे 7 तर हे पण 7 सेंटीमीटर. लेंथ ऑफ ABCD ठीक आहे. ABC आणि काय D आणि लेंथ ऑफ AB दिले 3 सेंटीमीटर. अँगल ABC दिला आहे 40 सेंटीमीटर 40 डिग्री. हे झालं रफ वर्क. पेर मध्ये कसं काढणार? ज्योमेट्रिकल टूल्स घ्या. इन्सर्ट ज्योमेट्रिकल टूल्स. रुलर घ्या. परत इन्सर्ट ज्योमेट्रिकल टूल्स. प्रोटेक्टर घ्या. परत इन्सर्ट ज्योमेट्रिकल टूल्स. कंपास घ्या. ठीक आहे. ह्या 3 गोष्टी लागणार आहे. पहिलं घ्या. पहिली हे बघा काय इथं बघा काय काय लागतंय ते बघा. 7 सेंटीमीटर BC घ्या. 7 सेंटीमीटर. तर ही घेतली मी BC. किती सेंटीमीटर? 7 सेंटीमीटर. आता बघा BC 7 घेतल्यानंतर AB 3 सेंटीमीटर घ्या. कंपास मध्ये प्रत्येकाने 3 सेंटीमीटरचं माप घ्या. कंपास मध्ये 3 सेंटीमीटरचं माप घ्या. 3 3 3 3 3 3 3 हा हे 3 सेंटीमीटरचं माप घ्या. चला याला उचला आणि याला उचलल्यानंतर इथं ठेवा आणि नंतर मार्किंग करा. ठीक आहे. ही मार्किंग केली. याला वाटल्यास इरेज करून टाकायचा पार्ट. ही मार्किंग करा 3 सेंटीमीटर. आता काय करणार? 40 डिग्रीचा मेजरमेंट घ्या. 40 डिग्री इथं ठेवा. 40 डिग्री इथं आहे बघा. तर 40 डिग्री इथं मेजरमेंट घ्या. ठीक आहे. हे 40 डिग्रीचं माप घ्या. इथं लाईन ड्रॉ करून घ्या. हे 40 डिग्री हे 40 होय सॉरी यार हे 40 डिग्रीचं माप घ्या. थोडंसं बाकीचं इरेज केलं तरी चालेल. ठीक आहे. हे अँगल किती डिग्रीचा घेतला? 40. हा घेतला 40 डिग्रीचा. आता काय करणार? अँगल C मेजर करायचा आहे. तो पण 40च राहणार. तो सुद्धा 40च राहणार. इथं पॉईंट घ्या C. तो सुद्धा 40च राहणार. नाही तर 140चा घ्या. हा झाला 40. हा झाला 40 आणि नंतर काय करणार? 7 सेंटीमीटर. बर 3 सेंटीमीटरची मार्किंग करा. 3 सेंटीमीटरची मार्किंग. ही मार्किंग इथं सुद्धा करा. कुठं? हा इथं. हे 3च पाहिजे. इथं लोखंडी टोक ठेवा. ठेवलं आणि याच्यावर मार्किंग करा. 3 सेंटीमीटरची घेतली. ओके. हे 3 सेंटीमीटर आणि हे 3 सेंटीमीटर. आता दोघांना काय करा? लाईन जॉईन करून घ्या. ही पण किती सेंटीमीटरची बसणार? 7चीच बसणार. दोन्ही जॉईंट जर केलं तुम्ही
तर हाही 7चा बसून जातो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे पॅरलोग्राम आहे, एक्झॅक्टली पॅरलोग्राम आहे. ठीक आहे. ओके, याला नाव द्यायचं तर देऊ शकता BCD आणि याला नाव द्या E. 40 डिग्री पाहिजे होता, हा सुद्धा 40चाच असतो. ठीक आहे. आणि हा मात्र तुमचा जास्त बळतो, म्हणजे 140 आणि 40 180, कारण दोघांची बेरीज 180 असते. ठीक आहे. आणि हे जर BC 7 आहे तर हे सुद्धा AD 7 आहे, आणि AB जर 3 आहे तर CD सुद्धा 3 आहे. तर बघूया नेक्स्ट प्रश्न. प्रश्न क्रमांक, आता जॉमेट्रिकल टूल्सची काही गरज नाही आहे. जॉमेट्रिकल टूल्स तुम्हाला माझ्या मते अजून कोणत्या प्रश्नाला लागणार आहे? पुढचा जो प्रश्न आहे, ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6. चला पहिले क्वेश्चन नंबर 6 करून घेऊ आपण. क्वेश्चन नंबर 6 करून घेऊ, नंतर 5वा करून घेऊ. जॉमेट्रिकल टूल्स कुठे कुठे लागतात बघा. 6वा एक मनानेच काढून घ्या. जॉमेट्री लेंथ ऑफ BA आणि BC आर 4.2 सेंटीमीटर, लेंथ ऑफ AC 6 सेंटीमीटर. एक रफ वर काढा. लेंथ ऑफ याला नाव द्या AC 6 सेंटीमीटर. काय ड्रॉ करायचे? या लेंथ ऑफ BA, अच्छा BA आणि BC, BA आणि BC, BA BC, लेंथ ऑफ AC 6 घेतले. BA त्याला B कुठे घ्यावा? इथं घ्यावा. BA आणि BC. B आणि BC कसं काय राहणार? BA आणि BC पुढची डायग्राम आहे. BA आणि BC. BA कोणता आहे? क्वेश्चन नंबर कितवा घेतोय आपण? अच्छा 5वा घेतोय का? BA आणि BC. अच्छा BA आणि BC. BA लेंथ ऑफ AC, ऍक्च्युली लेंथ ऑफ BA BC, लेंथ ऑफ AC दिलेलं आहे ना. लेंथ ऑफ AC, लेंथ ऑफ AC BA BC. अच्छा इकडे बघा, लेंथ ऑफ BA दिलंय, रफ वर्क. चला एक काम करा, क्वेश्चन तुम्हाला जो पाहिजे तोच घेऊया. क्वेश्चन नंबर 4 पहिले घेऊ. ठीक आहे, पहिले क्वेश्चन नंबर 4 घ्या. रेशो ऑफ द कॉन्झिक्युटिव्ह क्वाड्रिलॅटरल. एक क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे, त्याचा रेशो दिलेला आहे अँगलचा 1 2 3 आणि काय 4. 4 अँगल दिले, 4 रेशो दिला आहे. ठीक आहे. 1x 2x कॉमन मल्टिप्लाय घेऊ शकतो, 3x 4x. फाइंड द मेजर ऑफ इट्स ईच अँगल, राईट द रिजन ऑफ टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल. कोणत्या टाईपचा क्वाड्रिलॅटरल हे बघूया. therefore given figure given information is, given information काय दिली बघा. given information sorry, बघा given information घ्या. given information दिलंय, रेशो ऑफ कॉन्झिक्युटिव्ह पेन चालत नाही. रेशो ऑफ कॉन्झिक्युटिव्ह अँगल ऑफ quadrilateral is 1:2:3:4. 1:2:3. कॉमन मल्टिप्लायर घ्यायचं. रेशो जर जेव्हा दिसणार, मल्टिप्लायर. पेन का चालत नाही? कॉमन मल्टिप्लायर is x. कॉमन मल्टिप्लायर इज x. रेशो काय तयार झालं? 1x. नंतर 1x, दुसरा झाला 2x,
3x नंतर झालाय 4x. तर हा जो रेशो आहे का चालत नाहीये? का चालत नाहीये? 1:2:3:4 हा रेशो दिलेला आहे. सगळ्यांची ऍडिशन करा. 1x 2x 3x सगळ्यांची बेरीज किती राहणार? 180 डिग्री. सम ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 180 डिग्री. 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10. 10x होत आहे. एक मिनिट, पेन व्हाईट घेतो मी. 10x इज इक्वल टू 360 डिग्री. तर x इज इक्वल टू किती राहणार? 360 डिवायडेड बाय 10. तर x इज इक्वल टू 36 डिग्री झालं राजाओ. तर 36 डिग्री झालंय. तर फर्स्ट अँगल सांगा. अँगल यांना नाव द्या ए बी सी आणि काय डी. तर अँगल ए जो आहे तो x आहे, म्हणजे किती डिग्रीचा? 36 डिग्रीचा. अँगल बी जो आहे 2x आहे, 2 इंटू 36 तर 72 डिग्री झालंय. अँगल सी जो आहे 3x आहे, 3 गुणिले 36 म्हणजे 108 डिग्री राहणार. आणि अँगल डी जो आहे 4x, तर 4 गुणिले 36 म्हणजे तो राहणार 144. आणि सगळ्यांची जर ऍडिशन केली तर सम ऑफ ऑल अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. काय सगळ्यांची जर बेरीज केली 36 72 108 आणि 144, बघूया हे अँगल राईट आहे का. मग कोणताही अँगल सारखा नाही, तर कोणताही अँगल सारखा नाही याचा अर्थ तुम्ही समजायचं ट्रॅपेझियम आहे. कोणताही अँगल 36 वेगळा आहे, 72 वेगळे, तर अँगल ऑफ ऑल अँगल आर डिफरंट. Therefore the figure the quadrilateral of ABCD is trapezium. काय राहणार आहे? ट्रॅपेझियम. कारण ट्रॅपेझियमचीच अशी प्रॉपर्टी आहे की ज्याचा कोणताही अँगल सारखा राहत नाही, सगळे अँगल डिफरंट. म्हणजे तुम्ही जर करताय दोन साइड पॅरलल दाखवू, परंतु अँगल मात्र सारखा राहणार नाही. ठीक आहे, असल्या अँगलला तुम्ही ट्रॅपेझियम म्हणतात. असा कसाही फिगर होऊ शकतो ट्रॅपेझियमचे. ठीक आहे, तर हा झाला तुमचा क्वेश्चन क्रमांक 4. क्वेश्चन क्रमांक 5 बघा. इथं ड्रॉ करायचं आहे आपल्याला. इथं इरेजर घेतोय. रफ वर्क करा. रफ वर्क. कन्स्ट्रक्ट द BRAC सच लेंथ ऑफ BA आणि BC. लेंथ ऑफ BA काढा आणि BC काढा. चला ठीक आहे, 4.2 सेंटीमीटर घेऊ. आणि लेंथ ऑफ AC दिलेलं आहे BA. चला इथे एक पॉइंट घेऊ A आणि BA. A पॉइंट घेतोय आणि इथं B पॉइंट घेतला. हा किती सेंटीमीटरचा आहे? 4.2 सेंटीमीटरचा. आणि B वरून C हा पण 4.2 सेंटीमीटरचा. चला ठीक आहे, हा पण 4.2 सेंटीमीटरचा घेतला. कोणता आहे? BA आणि हा का झाला BC. चला ठीक. नंतर AC जर जॉईंट केलं, डायगोनल AC जर जॉईंट केलं तर 6 सेंटीमीटर वाढतोय. ठीक आहे, हा जर जॉईंट केला तर 6 सेंटीमीटर. लेंथ ऑफ AC 6 सेंटीमीटर. लेंथ ऑफ AR आणि CR 5.6 सेंटीमीटर. आता BARC. चला हा झाला R, हा झाला R. BARC. तर त्यांनी सांगितलं AR किती आहे? 5.6 सेंटीमीटर. चला ठीक आहे, AR 5.6 आहे आणि CR मात्र 5.6. CR सुद्धा 5.6 सेंटीमीटर. चला ठीक आहे, आपण 5.6 सेंटीमीटर आहे. तर ही फिगर तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. ट्रॅपेझियम म्हणणार याला. कोणतीही साईड सारखी नाही आणि कोणताही अँगल हा सारखा नाही, अशा फिगरला ट्रॅपेझियम म्हणायचं. रफ वर्क काढलेलं आहे. आता इन्सर्ट द जॉमेट्रिकल टूल्स मी इन्सर्ट करतोय. एक रुलर करतोय,
एक परत इन्सर्ट करणार आपण जॉमेट्रिकल टूल्स. प्रोटेक्टरची काही गरज नाही माझ्या मते इथं, तर तरी करूया आपण. अजून एक कंपॉस. ठीक आहे, या गोष्टी लागणार आहे. चला स्केलमध्ये माप घ्या 5.6 सेंटीमीटर. झालं 5.6 सेंटीमीटर. त्याचं नाव आहे AR. ठीक आहे, आता कंपॉस मध्ये माप घ्या 4.2 सेंटीमीटर. कंपॉस घेतलाय का? 4.2 सेंटीमीटर. 4.2. चला, हा झाला 4.2 सेंटीमीटर. तर काय करणार? 4.2 सेंटीमीटर त्याला उचला आणि इथे एक मार्किंग करा 4.2 सेंटीमीटर. 4.2 सेंटीमीटर. ठीक आहे, हा झाला 4.2 सेंटीमीटर. परत 4.2 सेंटीमीटर मधून एक लाईन ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला. हे जे अंतर आहे, एक लाईन ड्रॉ करून घ्या फक्त. स्केल घ्या. एक स्केल घ्या, एक लाईन ड्रॉ करून घ्या पहिले. 4.2 सेंटीमीटर. सपोज हे माप घेतोय मी 4.2 सेंटीमीटर. माप घेतलं मी 4.2 सेंटीमीटर. ठीक आहे, याला नाव द्या B. 4.2 सेंटीमीटर. परत काय करा, तेच माप सरकवा. आणि त्या माप सरकवायचं काही कारण नाही, इथंच थोडंसं काहीतरी 4.2 करा. 4.2 वर मार्किंग करून घ्या. 4.2 वर मार्किंग केली. ठीक आहे, थोडीशी लांब मार्किंग. 4.2 वर मार्किंग केली. आता एक काम करा, 6 सेंटीमीटरचं मेजरमेंट घ्या. 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर. हां, हे माप घ्या 6 सेंटीमीटरचं. हे 6 सेंटीमीटरचं माप मार्किंग घ्या. ठीक आहे, 6 सेंटीमीटरची मार्किंग करून घ्या. केली. दुसरी 5.6 ची मार्किंग घ्या. 5.6 ची मार्किंग घ्या. 5.6. हां, हे 5.6 ची मार्किंग घ्या. इथे लोखंडी टोक ठेवा. तर इथं ही मार्किंग घ्या. घेतली 5.6 ची मार्किंग. 5.6 ची मार्किंग घेतल्यानंतर 5.6 ची मार्किंग घ्या. आणि AC मात्र किती दिलेली आहे? 6 सेंटीमीटर. AC मात्र 6 सेंटीमीटर. AC कुठे बसते? रुलर मध्ये माप घ्या. AC काय होते? AC 6 सेंटीमीटरचं माप घेतल्यानंतर इकडे बघा, सगळं मी रब करतो एकदा. इरेज ऑल. हे रब. तर 6 सेंटीमीटरचं माप घ्यायचं आहे आपल्याला. AB 4 नंतर 6 सेंटीमीटरचं माप. त्याची जी मार्किंग आहे हे माप
उचला आणि याच्यावर टेकवा. तर ही मार्किंग जी आहे 6 सेंटीमीटरची आहे. आणि इथं थोडंसं डस्टर घ्या. हे जे 6 सेंटीमीटरचं जे माप घेतलंय हे 6 सेंटीमीटरचं माप. एक चॉक मारा इथं हा चॉक मारणं कंपल्सरी आहे. हा चॉक मारला तर इथं तुम्हाला हा डायगोनल कळेल.